आई होण्याचं सुख कसं मित्रांनो एक साईडला असतं आणि आत्या होण्याचं सुख पण एक साईडला असतं. दोन्ही पण फिलिंग वेगळी असते. डाली आहे ते पण घालायचं, त्याच्यामुळे चटणी खूप छान होते. सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो, नमस्कार. नमिका सपना ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि एप्रिलचा महिना चालू झालेला आहे. एप्रिलचा महिना म्हटलं तर खूप सारी गरमी आणि कडक उन्हाळा असतो, पण अनेक शहरांमध्ये पाऊस पडल्यामुळे अवकाळी पाऊस पडत आहे. त्यासाठी वातावरण थोडंसं दमट आणि कोमट आहे. आणि मी आता माझ्या किचनमध्ये आहे. आज संडे आहे, संडेची सुरुवात मस्त झालेली आहे. सकाळ सकाळ मस्त आता बाप्पाची पूजा केलेली आहे. साई आणि साईचे पप्पा दोघे जण मस्त आरामात झोपलेले आहे. मी आता नाश्त्याची तयारी करत आहे. नाश्त्याची तयारी करून घेऊया, नंतर मग त्यांना उठवूया. चला सुरुवात करूया. सो इकडे मी आता मस्त चहा बनवायला टाकलेला आहे. आणि मिस्टरांना कोरा चहा लागतो सकाळ सकाळी, हे बेटी म्हणून पितात. आणि इकडे बघा मी इडलीचं बॅटर टाकलेलं आहे. बॅटर बघा कसं मस्त घट्टसर जाड झालेलं आहे. आता चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी सोडा वगैरे काहीच वापरत नाही. काही लोकांना वाटतं की सोडा वापरल्याने इडली फुगते, पण आमची अशीच इडली फुगते. याच्यामध्ये फक्त मी नेहमीप्रमाणे आपलं उडीदाची डाळ, तांदूळ आणि थोडंसं मेथीदाणा टाकते. खूप छान. आणि थोडासा पोहा घालते, त्यासाठी मस्त फुलून येतात. सोडा वगैरे घालण्याची काहीच गरज नाही. मस्त असं फेटायचं आहे, मग मस्त फुलतात. किती मस्त आलेले. असं थोडं जाडसर ठेवायचं. ब्लॅक टी. चला आता आपण इडली बनवायला घेऊया, नंतर मग चटणी बनवूया. चला तर आज संडे असल्यामुळे मी इकडे इडलीचा बेत केलेला आहे नाश्ता बनवण्यासाठी. सो इकडे मस्त मी आता इडली बनवायला टाकलेली आहे इडलीच्या कुकरमध्ये. आणि आता आपण चटणी बनवून घेऊया. मी पहिली हिरवी चटणी बनवते ओल्या खोबऱ्याची, आणि नंतर मी लाल चटणी बनवणार आहे टोमॅटोची, जी आमच्या साईला खूप आवडते. थोडी कोथिंबीर घालूया. डाली आहे ते पण घालायचं, त्याच्यामुळे चटणी खूप छान होते. लसूण घालायची 4-5 पाकळ्या, आणि थोडंसं चवीनुसार मीठ. आपली चटणी तयार. लसूण अशीच टाकायची, फक्त वरचं थोडंसं साल काढायचं आणि अशीच घालायची, पूर्ण सोलायची नाही. थोडंसं पाणी घालून आता पिसून घ्यायचं. बघा आपली इडली तयार झालेली आहे. मस्त गरम 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 आहे. बघा मस्त कशी टम अशी फुगलेली आहे, एकदम सॉफ्ट झालेली आहे. आपण यामध्ये काढून घेऊया पटापट. लगेचच आपल्याला दुसरे इडलीची तयारी करायची. आरामात निघते बघा, चकाचक. हे गाव गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशी झाली इडली बघा, मस्त छान झाली. खासी. क्लायमेट चेंज. साई उठला का? कुठला टीव्ही बघतो साई? ती बघते. त्याला आंघोळीला पाणी देते आणि पटापट नाश्ता करून देते. छान झालं. गरम आहे, असंच खात आहे. सो मस्त मित्रांनो आपली इडली बनवून तयार आहे. पटापट काढूया. आणि आता आपल्याला चटणीची तयारी करायची आहे. पण कसं असतं माहितीये का, जेव्हा आपल्या गाय असते आणि काहीतरी बनवायचं असतं ना, तेव्हाच काही नाही काहीतरी आपल्यासोबत होतं. तसं आता माझा मिक्सर खराब झालेला आहे. मी आता जाऊन बाजूवाल्या आईचा मिक्सर आणलेला आहे, कारण चटणी तर पाहिजेच ना. नंतर मग बोललो बनवायला नेऊया. टायमाला मिक्सर खराब झाला, काय करणार. वस्तू आहे ना, कधी खराब होऊ शकते. लाल चटणी बनवते, ती आमच्याकडे खूप फेमस आहे, सगळ्यांना आवडते. आणि बनवलेली मला थोडीशी दाखवते मी कशी बनवते ती लाल चटणी. आणि आता इडली दाखवते तुम्हाला समोरून. एकदम मऊ लुसलुसीत. सो इकडे बघा मी आता टोमॅटोची चटणी बनवत आहे. आणि त्यासाठी टोमॅटो घेतले, लाल मिरची घेतलेली, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि यामध्ये आपल्याला चिंच घालायची थोडीशी.
थोडस तेल घालायचंय, त्यामध्ये फ्राय करून मी घेते. आपल्याला मस्त आता फ्राय करून घ्यायचं. जी चटणी आता आपल्याला तयार झालेली आहे. आता आपण इकडे जी आपली हिरवी चटणी आहे खोबऱ्याची, तिला तडका मारूया मस्तपैकी. मस्त. काय एवढे घाबरताय? मस्त आपली बघा चटणी तयार झालेली आहे. चला आता टमॅटोची चटणी पटकन पिसून घेऊया आणि 2-4 मस्त डोसे बनवून घेऊया. इडली मस्तपैकी नाश्ता करूया आणि मिक्सर बनवायला जाऊया. हे पण इडली तयार झालेली आहे. आम्हाला मस्त नाश्ता भेटणार आहे मला आणि साईला. आज बनलेला आहे इडली आणि चटणी. डोसा पण बनणार आहे. गरम गरम डोसा काढते. तो आपण डोसा पण एन्जॉय करूया, इडली पण एन्जॉय करूया, ब्रेकफास्ट संडेचा एन्जॉय करूया आपण. आणि डोंबलीकर सपनाला खुश करूया. गरमीतून ना मित्रांनो काय बनवायला इच्छा नाही होत. खूप किचन मध्ये गरम होतं. ॲक्च्युली आता हीट थोडासा वाढलं आहे आणि कुठे कुठे पाऊस पडतोय ना, सो त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होत आहे. खूप हीट वाढलं आहे. डोसा बनवण्यासाठी घेतलेला आहे. आणि एक आनंदाची बातमी पण आहे की मी आत्या झालेली आहे पुन्हा एकदा. माझ्या आत्याच्या दुसऱ्या मुलाला मुलगा झालेला आहे. तो आज मी दिव्याला पण चाललेली आहे. आता नाश्ता करून घेते. सगळं काही काम आम्ही आवरणार आहे. साईला क्लासला नेऊन सोडणार आहे आणि नंतर मग आम्ही दोघेजण जाणार आहोत दिव्याला. कारण साईची एक्झाम आहे ना, त्यासाठी आम्ही साईला नाही घेऊन जाणार. तो क्लासमध्ये जाणार. पेपर चालू आहेत त्याचे. भाच्याला बघायला जाणार. चटणी बनवलीच नाही. अरे बाबा बाबा बनवते ना चटणी. जा आंघोळी कर जा. बनवते लाल चटणी, थंड होते. मिक्सर मध्ये पिसली की झाली. जा साई ना आंघोळीला जात नाही. खूप त्याचं टेन्शन आहे. उठतो पण आंघोळीला जाईपर्यंत खूप खूप म्हणजे खूपच लेट होतो. त्याला आंघोळीचा कंटाळा. मस्त आपली बघा लाल चटणी तयार झालेली आहे. यामध्ये फक्त मी 2-3 लसूणच्या पाकळ्या आणि मीठ तर आधीच टाकलेलं आणि नंतर थोडीशी चिंच टाकलेली आहे. आणि खूप मस्त ही चटणी होती. आमच्या साईला खूप आवडते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मस्त असा सुगंध येते. आणि फायनली आपला ब्रेकफास्ट तयार झालेला आहे. मस्त कुरकुरीत असे डोसे बनवलेले. चला मग एन्जॉय करूया. साई बघा मस्त नाश्ता करत आहे. साई कसं झालंय? खा 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 खा. साईला ना खुर्चीतच बसून खायचा असतो बघा. अजिबात ऐकत नाही. कम्फर्टेबल वाटतं बघा. झालेली आहे माझ्या भाच्याला बघायला जाण्यासाठी. आणि हा बघा दुधाचा कुकर आहे. मी घेतलेला आहे माझ्या भाच्यासाठी. पण आता आपल्याला बॅग मध्ये असं टाकून घ्यावं लागणार. बघा ना एवढा 1 लिटरचा आहे ना. 1 लिटरचा आहे. बॉक्स आपण फेकून देऊ. बॉक्स कसा नेणार ना, असं बॅग मध्ये ठेवून येणार. आणि हे भाच्यासाठी फक्त आणले बेबी किट. त्यामध्ये सगळं सूट आहे. पावडरचा डब्बा वेगवेगळं. चला आता आपण असं बॅग मध्ये भरूया. आणि आत्तूसाठी थोडीशी चटणी आणि इडली घेतलेली आहे. पण पॅक करूया. माझ्या हाताची ना, भाजीच्या हाताची. चला मित्रांनो आम्ही निघालेलो आहोत. आणि
बाबा केवढा उडवताय तुम्ही. हा आरामात चालवा जरा. पांडा भेटले की लागले पळवायला पांडाला. 2 दिवसातून चान्स भेटतो ना, आठवड्यातून एकदा पांडाची सवारी आहे ना. चला दमट आहे वातावरण, त्यासाठी काही जास्त ऊन लागत नाही. आणि आपल्याला जायचं आहे दिवाला, त्यासाठी आम्ही शॉर्टकटचा रस्ता पकडलेला आहे. मॅप लावलेला आहे. आपल्याला जायचं आहे बेडेकर नगर. आता आमची बेडेकर नगरमध्ये राहते. तर चला. गाडी आम्ही बाहेर पार्किंग केलेली आहे आणि बघा गल्ली गल्लीतून जाते. बाजूला कसं गटर आहे, चाळीमधून समोरच आहे वाटतं. कसं नाही दिवा. इकडे चॉल आहे, रोड असेल तिकडून काय माहिती आपल्याला, पण इकडे खूप सुधारणा झाली दिव्याला. आजूबाजूला बिल्डिंग पण आहे आणि चॉल पण आहे. पहिल्यासारखं राहिलं नाही. हाय रोड हा बघा. हा बाई इथून रोड आहे. नाही माहिती ना. मस्त बसलेला होता आमच्या आत्याकडे आणि भाच्याला माझ्या मी घेतलेला आहे. ओ माय गॉड मी आत्या झालेली आहे. तेव्हा किती क्यूट आहे. मस्त सोनूल्या बघतोय. गरमी होते ना. आणि हे झालेले आहेत मामा. मामा गरमी होते ना. मस्त वाटतंय. बाकी क्यूट आहे. हवा लागतं. आई होण्याचं सुख कसं मित्रांनो एक साईडला असतं आणि आत्या होण्याचं सुख पण एक साईडला असतं. दोन्ही पण फिलिंग वेगळी असते है ना. मग अजून खूप वेळा आत्या होण्याचं बाकी आहे. हा पावडर लावायलाच पाहिजे. गरमीतून घामोला आलाय. सो मित्रांनो चला आता आतूला छोट्या बाबूला भेटून मस्त आम्ही जेवण वगैरे निघालेलो आहोत. निघता आमची काकी आली, काकीची मुलगी आली, तिचा मुलगा आला. मग थोड्याशा गप्पा केल्या आणि आता आम्ही निघालेलो आहोत. चला साई आपला एकटा आहे, त्यासाठी आम्ही पटापट निघालेलो आहोत. गाडी आहे तिथे जाऊया आणि आपल्या राईडला सुरुवात करूया. पांडा बाबा किती तापले, त्याच्यावरती आता आम्ही थंडगार पाणी ओतलेलं आहे. थोडंसं पुसा ना, सुकलं लगेच. तेवढी थंड झाली ना थोडीशी शीट. चला हाय दिवा. बरीच डेव्हलपमेंट झाली आहे ना. आजूबाजूला खूप सारे बिल्डिंग बनलेले आहेत. भाच्याला खेळवलं अगदी मांडीव घेऊन. मस्त बोलली पण, गप्पा मारल्या त्याच्याशी. मस्त टुकू बघत होता. खूप छान वाटलं. तुला पण भेटली. आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि मस्तपैकी येताना मी छास आणलेला आहे मस्त. तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि असं हलवून घेते. आणि चला आता मस्त जरा थंडगार आम्ही छास पिला. साई तू काय खाणार? साईबाबू माझा घरी आलेला आहे. येऊन साईबाबूनी माझ्या पुन्हा एकदा इडली खाल्लेली आहे. आता तुला जेवायला नको, त्यासाठी आम्ही आईस्क्रीम आणलेलं आहे. चला मित्रांनो आजचा मस्त संडे गेलेला आहे. छानपैकी एक आपल्याला साखरपुड्याचं पण आमंत्रण आहे, तिकडे जायचं आहे. सो तो सेपरेट व्हिडिओ असणार आहे, कारण हा घरातला आमचा व्हिडिओ आहे. सो हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून वरचं बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये थंडगार छास वगैरे थंडगार वस्तू खा, पिया आणि स्वतःची काळजी घ्या. ओके, बाय बाय.